इंद्रा, अरे बोलत का नाहीस? बोल ना. अरे तुला सगळे काहीतरी विचारतायत आणि तू एकटाच परत आलास. राणी कुठे आहे? अरे काय विचारतायत हे? राणी कुठे आहे? राणी कुठे आहे इंद्रा? तू काही बोललं नाहीस, आम्ही काय समजायचं? तुम्ही दोघं रात्रीचे असं अचानक घर सोडून का निघून गेलात? इंद्रा, तिला काही झालं तर नाहीये ना? काही झालेलं नाही. तिला तिच्या घरच्यांची आठवण येत होती म्हणून ती वस्तीत गेली. काय एवढ्या रात्रीची अचानक? तुमच्या दोघात भांडण तर झालं नाही ना? इंद्रा, अरे बोल ना. हे बघा, आमच्यापासून काहीही लपवू नकोस हं. जे काही असेल ते खरं खरं सांग. राणीला जर का तिच्या घरीच जायचं असतं तर सकाळी गेली असती ना. आत्ता अचानक का निघून गेली? इंद्रा, बोल ना काहीतरी. राणीची काळजी वाटते सगळ्यांना म्हणून विचारतायत सगळे. बोल. एवढा डिप्रेस्ड का दिसतोयस तू? काही घडलंय का तुम्हा दोघांमध्ये? काही झालेलं नाहीये, सांगितलं ना एकदा. तुम्ही सगळे उगाच का टेन्शन घेताय? तुला आम्ही मगाचपासून विचारतो, तू काही बोलत नाहीयेस आणि वरती सांगतोस टेन्शन घेऊ नका. ते काय नाही, आम्हाला कळायला हवं. राणी अशी अचानक का निघून गेली? तिला तिच्या आईबुवांची आठवण येत होती म्हणून मी तिला तिच्या घरी सोडून आलो, एवढंच. बाकी काही झालेलं नाहीये. पण वॉचमॅन काहीतरी वेगळंच सांगत होता. नाही, तो म्हणाला की आधी तुम्ही गेटच्या बाहेर गेला तेही चिडून, आणि राणी तुमच्या मागे रडत गेली असं म्हणत होता तो. गंमत करत होतो मी तिची. करतो आम्ही मस्करी एकमेकांची. आमच्यात काही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. ती तिच्या माहेरी गेली आहे, 2-3 दिवस राहील आणि येईल परत. इंद्रा, तुमच्यात नक्की भांडण झालेलं नाहीये ना? ती तुला उलट सुलट बोलून तर गेलेली नाहीये ना? आई, तू काहीही बोलतेस आता. कळतंय मला ती अचानक निघून गेली आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटतंय, पण आमच्यात सगळं व्यवस्थित आहे, काही झालेलं नाही. आम्ही जस्ट गप्पा मारत होतो. ती थोडी इमोशनल झाली, तिला तिच्या घरच्यांची आठवण आली. मग मीच तिला म्हटलं की मी सोडू का तुला? ती पण हो म्हणाली आणि मी तिला सोडून आलो, एवढंच झालेलं आहे. तुमचं समाधान झालं?